मात्र स्ट्राईकला येतो राकीब. पाहूया षटकार या चौकात उंच असा मारला चेंडू आणि चेंडू सीमापार होतो का बघा आणि राकीब त्याचा बॅट ओढून निघाला चौकात आणि या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होती 21. चांगली फटकेबाजी म्हणता येईल राकीबची आपल्या संघासाठी. खरं गोलंदाजी आशिषाची राकीब. पाहूया या चेंडूवरती षटकार या चौकार लावतो ते उंच मारलेला चेंडू आणि चेंडू होतोय सीमापार. राकीबच्या बॅटमध्ये षटकार. खरोखर किरण पोलाट म्हणून त्यांना निकनेम आहे म्हणते फलंदाजी करतायत आणि या 6 धावेने नावाप्रमाणे फलंदाजी करतायत राकीब आणि खराब गोलंदाजी आशिष यांची. आपल्या बॉलर का करंट टाकत नाही सगळे पाय. आशिषाचा पुढील चेंडू सामना करेल राकीब. षटकारांचा बादशाह राकीब. पाहूया या चेंडूवरती षटकार या चौकार सुंदर असा मारला चेंडू आणि चेंडू होतो सीमापार. या 4 धावा या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भरवरती करेल राकीब. राकीब खेळण्यासाठी तयार. चेंडू सीमापार होतो का पाहूया आणि लाईनमन 6 धावा घोषित करताय. तो मात्र राकीब चांगली फटकेबाजी करतो राकीब आपल्या संघासाठी. राजाचा पुढील चेंडू सामना राकीब. पाया चक्कर खेळ होतं का पाहूया तितकं चांगलं आणि हा चेंडू जातो सीमापार आणि या 6 धावा राकीबच्या बॅट राकीब आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या होती 48. चांगली फटकेबाजी करतो राकीब आणि खराब गोलंदाजी राजाची. पोलाट म्हणून संबोधले जातात राकीब. खरोखर त्याप्रमाणे ते खेळतायत. राकीबची आतषबाजी करावीच लागेल आणि चेंडू जातोय सीमा पार. पहिलाच खणखणीत षटकार या 6 धावेने सगळं. आता मात्र स्ट्राईकला येतो आकीब. षटकारांचा बादशाह आकीब. पाहूया या चेंडूवरती षटकार या चौकार